नागपुर के जरीपटका स्थित राजकुमार केवट रमानी स्कूल में तीसरी कक्षा में पढ़ने वाले 8 वर्षीय छात्र हनीश कटारे की संदिग्ध परिस्थितियों में मौत का मामला सामने आया है। छात्र की मौत के बाद परिजनों और स्थानीय लोगों में भारी आक्रोश देखने को मिला। गुस्साए लोगों ने स्कूल के बाहर प्रदर्शन करते हुए जमकर नारेबाजी की और मामले की निष्पक्ष जांच की मांग की है। जानकारी के अनुसार घटना कल दोपहर करीब 2:10 की है। स्कूल में अवकाश के दौरान हनीश कटारे अचानक गिर पड़ा। स्कूल प्रशासन ने उसे तत्काल अस्पताल पहुंचाया, जहां उपचार के दौरान उसकी मौत हो गई। छात्र की मौत किन परिस्थितियों में हुई है, यह अभी स्पष्ट नहीं हो पाया है। मामले की गंभीरता को देखते हुए जरीपटका पुलिस ने जांच शुरू कर दी है। पुलिस स्कूल में लगे सीसीटीवी कैमरों की फुटेज खंगाल रही है ताकि घटना के वास्तविक कारणों का पता लगाया जा सके। पुलिस का कहना है कि पोस्टमार्टम रिपोर्ट का जांच के आधार पर आगे की कार्रवाई की जाएगी। इधर छात्र की मौत के बाद परिजनों का आरोप है कि घटना की पूरी सच्चाई सामने लाई जाए और जिम्मेदार लोगों पर कड़ी कार्रवाई की जाए। मृतक छात्र की मां ने 25 लाख रुपए मुआवजे की मांग भी की है। फिलहाल पुलिस हर पहलू से मामले की जांच कर रही है। सीसीटीवी फुटेज, पोस्टमार्टम रिपोर्ट और अन्य साक्ष्यों के आधार पर यह स्पष्ट हो सकेगा कि छात्र की मौत हादसा थी या इसके पीछे कोई और कारण था। अब सभी की निगाहें पुलिस जांच पर टिकी है। ही जी घटना आहे एकदम दुःखद घटना जी घडलेली आहे। फनीत कटरे हा जो मुलगा आहे हा 3rd मध्ये आहे आणि काल दुपारला ब्रेक मध्ये हा मुलगा पडला आणि मरण पावला असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे। परंतु जेव्हा पॅरेंट्स शाळेमध्ये जेव्हा मुलाला पाठवतात याची रिस्पॉन्सिबिलिटी ही मॅनेजमेंटची असते, शिक्षकाची असते। परंतु असं काही घडलं नाही। काल जेव्हा 7:30-7च्या दरम्यान मी इथे आलोय, बघितलं इथली व्यवस्था एकदम घाण आहे। त्यानंतर मी स्वतः माननीय मंत्री दादाजी भुसे साहेबांना फोन केला, त्यांना ही माहिती दिली। ती माहिती दिल्यानंतर लगेच साहेबांनी माधुरी सावरकर मॅडमला, डेप्युटी डायरेक्टर यांना कॉन्फरन्स घेतला आणि सांगितलं तात्काळ या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा तात्काळ। त्याच्यानंतर निलेश गुंट साहेब इथे आले, शिक्षण अधिकारी, त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर साहेबांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे म्हणे आम्ही 3 लोकांची शिक्षकांकडून एक समिती गठीत करतोय। ती समिती आज आली आणि शाळेची पूर्ण शहानिशा केली, पाहणी केली। एकदम निर्लज्ज, एकदम बेकार जी परिस्थिती आहे, पाणी प्यायला घाण आहे, वॉशरूम एकदम घाण आहेत, मुलींचे वॉशरूम मध्ये लाईट नाही आहे, दरवाजा खिडके तुटलेले आहेत आणि जे झरझर झालेली आहे बिल्डिंग, कोणाच्याही अंगावरती सज्जा स्लॅब पडून मृत्यू होऊ शकते दुसऱ्या मुलाचा, याचा सोबत झाला आणि कोणासोबत व्हावं नाही अशीच आमची मागणी होती। त्यांची समितीने पाहणी केली। पाहणी केल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की या शाळेचा आपण ग्रँट हे रद्द करणार आहोत, असा अहवाल आपण समोर पाठवणार आहोत। त्यानंतर ही जी कारवाई आहे, त्यानंतर शिक्षक इथले जे आहेत ते दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट करतील आणि इथले जे स्टुडंट आहेत पॅरेंट्सला विचारून ते त्याप्रमाणे शिफ्ट होतील। कटरे म्हणून हा मुलगा आहे, हा ग्रिल पशी पडला आणि मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे। माझी एकच मागणी आहे, मुलगा आता मरण पावला, तो काही वापस येऊ शकत नाही। आम्ही मॅनेजमेंटला आर्थिक मदत म्हणून 25 लाख रुपयाची ही मागणी करत आहोत की आतापर्यंत मॅनेजमेंट करून हे झालेलं नाही। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। अगदी बरोबर, आतापर्यंत जे पोलिसांकडून अपेक्षित होतं ते झालेलं नाही, परंतु आता माननीय झा साहेब, डीसीपी झा साहेब आलेत। त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला सहयोग करत आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे ते आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने जे होईल ते आम्ही मान्य करू। इथे मी नसून अनेक पवार समाजाचे पूर्ण पवार समाज आहे, तिथला एक मुलगा हरवला आणि अनेक राजनीतिक दलातील हे आहेत, कार्यकर्ते आहेत आणि इथे सगळे जे समाजसेवक आहेत अनेक, ते सगळे आलेले आहेत। मी स्वतः एकटा नाही आहे, इथे सगळे लोक माझ्या सोबत आहेत आणि सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की मुलाला न्याय कसा मिळेल।